सो हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही लोक. तर आम्ही आज थोडासा ब्लॉग करणार आहे छोटासा, आणि आपलं गाव दाखवणार आहे की कसं असतं आपलं गाव. तुमच्या शहरापर्यंत पोहोचन की नाही मला सांगता येत नाही व्हिडिओ. आणि हा चला बघ, खूपच सुंदर आहे दिसायला आणि खूप छान स्मृती वगैरे बघू शकता तुम्ही. इकडचे चॉल पावल इतकी भारी आणि इतकी छान आहे ना, खूप छान आहे. इकडचा गावाकडचा व्ह्यू म्हणजे एकदम छान आणि एकदम सुंदर असतो. बघा इकडे किती मोकळं मोकळं आहे, खूपच मोकळं आहे. कधी तुम्ही शहरामध्ये गेला ना, शहरामध्ये पण एवढं करमत नाही, इकडे गावाकडे करमत आहे. चालेल, तर चला मित्रांनो आपण बघूया. खूप छान वाटते गावाकडं, आणि गावाकडं जी करमणारी म्हणजे असते ना, खूप करमते गावाकडं. मला जास्त बोलता येत नाही, फर्स्ट टाईम आणि सेकंड टाईम ब्लॉग बनवतोय मी, आणि नेक्स्ट टाईम दुसरा पण मोठा. चला जाऊ समोर, बघू काय करू काय नाही. स्ट्रिंग त्याला घेऊन चला आता. आभार मानतो. चला धन्यवाद. हे निघले गाडीवर, आता आम्ही निघू पायंदळी म्हणजे चालत. चला जाऊ समोर, स्ट्रिंग घेऊ. आणि कसं असतं गावाकडं समोरासमोर दुकान असतात, आणि हे समोरच्या दुकानातून म्हणजे पहिल्या दुकानातून घेतली, समोरासमोर दुकान असते, एका दुकानामधून घेतली, आणि जर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या दुकानामध्ये गेलो ना, तर दुसरे दुकानदार बोलतात की तुम्ही त्या दुकानामध्ये गेले आणि आमच्या दुकानामध्ये नाही आले, आमच्याकडे ही वस्तू नाही भेटत आमच्याकडे. चला बघू. हे बघा ड्रायव्हर एक इतका चिकट ड्रायव्हर आहे, एवढा चिकट ड्रायव्हर आहे हो. याला भाडे लागत नाही, आणि इकडून पण भाडे उचलून आणतो. हे असे मोकार माणसं असते गावामध्ये. ते तिकडून एक ड्रायव्हर आहे, पण तो जरा सॅडच राहतो कधी पण. काय माहिती सॅडची काय स्टोरी त्या सॅड मागची. चला त्याला विचारू आपण, सॅड मागची काय स्टोरी. तर आम्ही स्ट्रिंग पेत तिकडेच चाललेलो त्या सॅडकडं. त्याची रिक्षा इथं आहे, तो घरात गेलेला आहे. आपण पण डायरेक्ट त्याच्या घरात जाऊन त्याला विचारू की तू सॅड का राहतो. गावाकडचा फेमस हा विहीर. गावाकडे जे असतं ना, इकडं असं असतात ना, इथून शिंदून दोघं पाणी नेतात घरी. त्याला सॅड बॉयच्या घरी, सॅड बॉयचा रिक्षा बघू शकता. बॉस नाव आहे त्याच्या गाडीवर. बॉसच्या घरी बसलेले, बॉसच्या घरी दांगुडा दिसतो जरा. तो आपण दांगुडा बंद करून, आपण बोललो होतो आपण सॅड माणसाकडे आलेलो आहे, तर सॅड माणूस सांगा तुमच्या तुम्ही. हा स्टार्ट. उद्या सॅड बॉय एवढं दुःख आहे त्याला, कारण तो सांगू शकत नाही एवढं दुःख आहे त्याला. आपण स्ट्रिंग पिऊन दुःख भागू शकतो. अरे रिक्षा 555 बॉस, 555 बॉस. एकच नंबर रिक्षा आहे. एकच नंबर रिक्षा आहे. आणि हा बोलतात छपरी लोक नसतात. छपरी लोक गावाकडे खूप असतात, बघू शकता तुम्ही. हे छपरी लोक असे बोट करणारे, असे चाळे करणारे, असे खेडेगावामध्ये खूप भरलेले असतात, पण यांना नाव ठेवलेलं. आणि चला मित्रांनो आपण जाऊ फिरायला. खूप लांब जाणार आहे, आणि गाडीमध्ये बसू आपण, 4 व्हीलरमध्ये. चार्जिंगच्या गाडीमध्ये फुल 4 व्हीलरची हे येते, फिलिंग येते बघा. वाजत पण नाही रिक्षा, खूपच छान रिक्षा आहे. त्या रिक्षामध्ये ना टोटल 10-12 जण बसू शकतात. 10 जण तर मोकळे बसतात. खूप मजा येते. हे बघा क्यूट मुली कशा बसल्या, दोघी पण कशा बसल्या. लहान मुलींचा स्टॉप आलेला आहे, लहान मुली उतरलेल्या आहेत, आता कोणीच नाही रिक्षामध्ये. आणि बघा सगळ्यात फेमस आहे सावरगाव मध्ये, आणि यांचं प्रसिद्ध म्हणजे यांना ट्रॉफी भेटलेल्या आहे 4-5. यांचं नाव नाही सांगू शकत. हा ते बापूराव महाराज बोलतात सगळे. चला आमचं पण स्टॉप आलेलं आहे, जवळ झालं आमचं पण स्टॉप आलेलं आहे डायरेक्ट. चला आता आम्हाला पण आणि आता हे खूप लांब जाणार आहे, आपण नाही बसू शकत आता. चला डबल घरी जाऊ. बाय बाय, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग काहीच नाहीये, फक्त
मस्त एंटरटेनमेंट आणि कशासाठी हे नाही माहिती आपल्याला. ओके चला, बाय लांब बाय गेलो असतो मित्रांनो. उद्या बी इथे जाऊ सगळीकडे. ओके बाय बाय. हे गरीब माणूस तो काय नाव आहे माणसाचं रवी. सो हे माणूस रिवर्स गिअर घेतला होता. रिवर्स गिअर घेऊन डबल सरळ घेतला. सो बाय बाय गाईज. तो आहे झोपेल. आता आपण पण जाऊ समोर आणि ब्लॉग बंद करून टाकू. बाय बाय. बाय 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 बाय.